जय भीम तर झाली होती तयारी नाशिक जायची. सकाळी 4:30चा अलाराम लावला होता, पण काही जाग आली नाही. मग 5:30 वाजेला उठली. त्यानंतर सर्व घाईघाईमध्ये आवरलं आणि मग निघालो आम्ही नाशिक जाण्यासाठी. गाडी केली होती आम्ही. धुळ्याहून नाशिक जायचं होतं आम्हाला, कारण माझ्या जेठाने त्यांच्या भाऊ आहे ना धुळ्याच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. म्हटलं त्यांना पण सर्वांचं पानं होऊन जाणार. तिथं मुलं नाही अलाउड होते. मग आयुषला आहे ना त्याच्या पप्पाकडे सोडून गेले होते. तिथं त्याची अशी काही मस्ती चालू होती. आम्ही सर्व त्यांना पाहून आले होते. मग आयुषचे पप्पा नंतर गेले होते बघायला. दवाखान्यात सर्वांचं पाहून झालं होतं. त्यानंतर आम्ही चहा पाणी पण केली. त्यानंतर निघालो पुढच्या प्रवासासाठी. माझ्या आयुष बघा पाणी असा पिला होता की पूर्ण ओला झाला होता. आयुष बघा कसा गाडीत बसायला मला मदत करत होता. त्यानंतर पेट्रोल पंपवर गाडी थांबवली होती. आयुषचे पप्पा गेले होते पेट्रोल भरायसाठी. त्यानंतर आहे ना इकडे आहे ना पापडचं दुकान ते लावलं होतं. मग आम्ही ना पापड बघत होतो, घ्यायचं तर नव्हतं, फक्त बघत होतं. गोडशेव पण घेतली होती थोडीशी. नाही तर पेट्रोल पंपवर गार्डन पण होतं, तिथं पण आम्ही थोडंसं फिरलो, फोटो वगैरे काढले. पूर्ण फॅमिली सोबत असले की किती पण लांबचा प्रवास असो, टाइम कुठे निघून जातो माहितीच पडत नाही. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.